हजारो वर्षांच्या भारतीय इतिहासात परकीय आक्रमणांची अनेक पानं आहेत आणि त्यात 1026 साली गझनीचा सुलतान महमूद गझनीने सोमनाथ मंदिरावर केलेला हल्ला इतिहासात सर्वात जास्त चर्चेत आहे। पण तुम्हाला माहिती का की पुढे ब्रिटिश सत्ता काळात या प्रसंगाचा भावनिक आणि त्याचबरोबर राजकीय वापर करण्याचा सुद्धा प्रयत्न झाला। अलीकडच्या आक्रमणाला 1000 वर्ष पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर सोमनाथ इथे सोमनाथ स्वाभिमान पर्व आयोजित करण्यात आलं होतं, ज्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2 दिवसांचा मुक्काम सुद्धा केला होता। या निमित्ताने सोमनाथ मंदिराचा इतिहास, त्यावर झालेली आक्रमण आणि त्यासंबंधीचे वादग्रस्त मुद्दे पुन्हा एकदा चर्चेत आले। तसेच ब्रिटिश काळातल्या गझनीचे दरवाजे या मिस्टिरियस आणि चर्चेत राहिलेल्या प्रकरणाची सुद्धा नव्याने आठवण झाली। आता हे प्रकरण नक्की काय होतं जाणून घेऊयात या व्हिडिओमधून। नमस्कार, मी संकल्प पाटील आणि तुम्ही बघताय लगावबत्ती। 11व्या शतकात महमूद गझनी याने भारतावर बऱ्याच स्वाऱ्या केल्या। यातली सर्वात चर्चेतली घटना म्हणजे गुजरात मधल्या सोमनाथ मंदिरावरचा त्याचा हल्ला। या घटनेभोवती पुढच्या अनेक शतकांमध्ये कितीतरी गोष्टी, आख्यायिका आणि धार्मिक वर्णनं तयार झाली। त्यातलीच एक लोकप्रिय कथा अशी होती की सोमनाथ मंदिरातले चंदनाचे भव्य दरवाजे महमूद गझनीने तोडून ते गझनीला नेले आणि ते स्वतःच्या कबरीवर बसवले। पण इतिहासात जर डोकावून पाहिलं तर या कथेला कोणताही ठोस आधार मिळतच नाही। भारतीय, अरबी किंवा फारसी अशा कोणत्याही ऐतिहासिक कागदपत्रांमध्ये या दरवाजांचा उल्लेख आढळतच नाही। तरी सुद्धा ही कथा लोकांच्या मनावर इतकी खोलवर रुजली की पुढे ब्रिटिशांच्या काळात तिचा राजकीय वापर सुद्धा करण्यात आला। 1842 साली ब्रिटिश भारताचे तत्कालीन गव्हर्नर जनरल लॉर्ड ॲलनबरो यांनी प्रोक्लेमेशन ऑफ गेट्स नावाचा आदेश जारी केला। आता हा आदेश नक्की काय होता सांगतो। त्या काळात ब्रिटिश साम्राज्य खूप जास्त अडचणीत होतं। अफगाणिस्तानातल्या काबूल मोहिमेत ब्रिटिश हरले होते आणि ब्रिटिश साम्राज्याची प्रतिष्ठा धुळीला मिळाली होती। याच अपयशावर पडदा टाकण्यासाठी आणि भारतातल्या जनतेसमोर ब्रिटिशांची सत्ता मजबूत आहे असं दाखवण्यासाठी ॲलनबरो यांनी हा सिम्बॉलिक डिसिजन घेतल्याचं इतिहासकार सांगतात। या आदेशानुसार अफगाणिस्तानमधल्या गझनी इथे असलेल्या महमूद गझनीच्या कबरीवरचे दरवाजे काढून भारतात आणण्याचं ठरवण्यात आलं। ब्रिटिश सरकारने हे दरवाजे सोमनाथ मंदिराचे पवित्र अवशेष असल्याचा दावा केला आणि भारताचा हरवलेला गौरव परत आणण्याचा दिखाऊ संदेश दिला। विशेष म्हणजे हे दरवाजे भारतात आणण्यासाठी एका पूर्ण मिलिटरी युनिटची अपॉइंटमेंट करण्यात आली होती। म्हणजे विचार करा की या घटनेला किती राजकीय महत्त्व ब्रिटिशांनी दिलं होतं। पण हे दरवाजे भारतात आणल्यानंतर खरं काय ते हळूहळू समोर आलं। एक्सपर्ट्सने केलेल्या इन्व्हेस्टिगेशनमध्ये असं कळलं की या दरवाजांची रचना भारतीय स्थापत्य शैलीसोबत मॅचच होत नाहीये। हे दरवाजे चंदनाच्या लाकडाचे नसून ते देवदार लाकडाचे होते, जे गझनी आणि तिथल्या आसपासच्या प्रदेशात अगदी सहज उपलब्ध आहेत। शिवाय सोमनाथ मंदिरांशी या दरवाजांचा कोणत्याही प्रकारे संबंध सिद्ध करणारा कोणताच पुरावा सापडला नाही। या निष्कर्षांमुळे ब्रिटिश सरकारचा हा दावा पूर्णपणे फ्लॉप झाला। 1843 साली लंडनच्या ब्रिटिश संसदेत या केसवर मोठी चर्चा झाली। अनेक खासदारांनी लॉर्ड ॲलनबरो यांच्या या निर्णयावर भयंकर टीका केली आणि याला इतिहासाचा गैरवापर आणि पॉलिटिकल ड्रामा असं म्हटलं। प्रसिद्ध इतिहासकार रोमिला थापर यांच्या मते सोमनाथ मंदिरातले दरवाजे गझनीला नेल्याचा उल्लेख कोणत्याच रिलायबल हिस्टॉरिकल पेपरमध्ये मिळतच नाही। शेवटी ब्रिटिशांनी हे दरवाजे सोमनाथमध्ये प्रतिष्ठापित न करता आग्रा किल्ल्यातल्या शस्त्रागारात ठेवले। हे दरवाजे आजही तिथेच आहेत। गझनीचे दरवाजे ही फक्त एका ऐतिहासिक वस्तूची गोष्ट नाहीये। ही ऐतिहासिक घटना आपल्याला दाखवते की इंग्रज काळात आपल्या इतिहासाचा वापर कसा राजकीय स्वार्थासाठी करण्यात आला होता। धार्मिक भावना, सांस्कृतिक प्रतीक आणि अपूर्ण कथा यांचा वापर करून ब्रिटिश सत्तेने त्यांच्या अपयशांवर पडदा घालण्याचा प्रयत्न केला होता। आज आग्रा किल्ल्यात शांतपणे पडून असलेले हे दरवाजे आपल्याला एक महत्त्वाचा धडा देतात की इतिहास समजून घेताना भावनांपेक्षा पुरावे आणि कथा गोष्टींपेक्षा फॅक्ट्स जास्त महत्त्वाचे ठरतात। काय वाटतं तुम्हाला या गोष्टीबद्दल? कमेंटमध्ये नक्की सांगा आणि लगावबत्तीला सबस्क्राईब करायला विसरू नका।